विविध भारती पुणे. ठळक बातम्या. देशातील कोविड रुग्ण बरे होण्याचा दर आता 92.20% इतका झाला आहे. कोविडचे आतापर्यंत 77 लाखाहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं आज सकाळी दिलेल्या माहितीनुसार गेल्या 24 तासात 54,000हून अधिक रुग्ण बरे होऊन घरी गेले. सध्या देशाच्या विविध भागात कोविडचे एकंदर 5,20,000 रुग्ण उपचार घेत आहेत. बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी उद्या मतदान होत असून त्यासाठीची तयारी पूर्ण झाली आहे. 15 जिल्ह्यातील 78 मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. एकूण 2,35,00,000 मतदार 1,204 उमेदवारांचं भवितव्य ठरवणार आहेत. वाल्मिकीनगर लोकसभा मतदारसंघातही उद्या पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीत 7 उमेदवार रिंगणात आहेत. अमेरिकेत अध्यक्षपदासाठी मतदान होऊन 2 दिवस उलटून गेले असले तरी मतमोजणी सुरूच आहे. रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन यांच्यात अत्यंत तुल्यबळ लढत असल्यानं विजेत्याचा निर्णय अद्यापही झालेला नाही. भारताचे लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी काल नेपाळच्या अध्यक्षा विद्यादेवी भंडारी यांच्या हस्ते नेपाळच्या लष्कराचे मानद जनरल पद प्रदान करण्यात आलं. शीतल निवास या अध्यक्षीय निवासस्थानी झालेल्या या विशेष कार्यक्रमाला नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली, भारताचे राजदूत विनय एम क्वात्रा आणि दोन्ही देशांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. देशातील विद्यापीठे आणि महाविद्यालये सुरू करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगानं म्हणजेच यूजीसीनं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. नव्या सूचनांनुसार प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील विद्यापीठे आणि महाविद्यालये संबंधित राज्य सरकारच्या अथवा केंद्रशासित प्रदेशांच्या सल्ल्यानं टप्प्याटप्प्यात उघडता येणार आहेत. सुरक्षित अंतर पाळलं जावं यासाठी यूजीसीनं वर्गामध्ये विद्यार्थ्यांची कमी संख्या ठेवण्यास सांगितलं आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 10:58 मिनिटांनी.